तर आता मी काल जाऊन आलोय. घेऊ नको बोलतोय. या मुलाने जब वी मेट बघितला नव्हता आणि म्हणून आता मी जब वी मेट लावलंय. मी डिसाईड केलं आणि खूप मूवीज आहेत जे बघितले नाहीत. अंदाज अपना अपना, चुप चुप के, हा. तर मी डिसाईड केलं की एव्हरी वीकेंड ह्याला एक मूवी बघवायचा आहे. आणि आता पिझ्झा खातोय. आणि मग ही व्हिडिओ असणारे हेअर केअर बद्दल, जे मी ह्याच्याकडे पण करून घेणार आहे. हा, मी फक्त ते तोंड घेते, तुझे कपडे नाही दाखवत. तर आम्ही जेवतो, जब वी मेट बघतो आणि मग हेअर केअर करतो. हॅलो. तर आता आम्ही हा प्रॉपर व्लॉग स्टार्ट करतोय. तर रिसेंटली मला खूप कमेंट्स येत होते रोजमेरी वॉटरसाठी आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये 1-2 वेळा मेन्शन केलेलं आणि आता ते संपलं होतं माझं पाणी, बिकॉज ते थोडंसंच बनवावं लागतं. तर मी विचार केला आता बनवतेच आहे तर शूट पण करते आणि मी त्याच्यासोबत हेअर मास्क पण बनवणार आहे. त्याच्यासाठी फक्त एकच इन्ग्रेडियंट लागतं, सो इट इज व्हेरी इझी. तर ते पण बनवू आपण, लावूया. पण मी रिझल्ट्स पण दाखवेन. रिझल्ट्स असे काही एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी नसतात, बट कन्सिस्टंटली हेअर मास्कचे कन्सिस्टंटली यूज केल्यानंतर ते छान वाटतात केस. त्याचं काय चाललंय? नको चांगल्या काढू. चांगल्या नाही काढायचं. सगळ्या तू खराब हॅबिट्स ह्या दाखवतो इकडे. डोळे पुसायचं आणि हे ते, आणि मग बोलतो मी डायन आहे. तुम्ही नका करू. तर आपण तो मास्क बनवूया. मी ह्याच्यावरती पण तो लावणार आहे, बिकॉज आता लास्ट 1-2 वीकेंड आम्ही बाहेरच होतो, त्याच्यामुळे केसांची केअर केलीच नाहीये. हा काय ट्रेंड करतोयस का तू? इकडनं हसतात, इकडनं. मला नाही लावायचं कारण मास्क तू लावणार आहेस. तुम्ही बघायलाच. हा पण लावणार आहे. तर चला बघूया मग. बाय नाही बोलायचं आपल्याला, कामात झालं. आपण सगळ्या व्हिडिओच्या नंतर बाय बोलतो. बाय नाही बोलायचं. बाय मी बोलतच नाही. काल पण गेट इनटू द व्हिडिओ. माझा कॅमेरामॅन कोणत्या अवस्थेत उभा आहे ना. ओके. तर मी माझा हेअर मास्क बनवते या फ्लॅक्स सीड सोबत. दाखव. हे ऍक्च्युली हे ना हेल्दी पण असतात, खायचे पण असतात. मी बडीशोप मध्ये थोडंसं रोस्ट करून ठेवते, म्हणजे खायला पण. ह्याच्याने पण हेअर ग्रोथ होते. तर हे काही नाही, सिम्पल आहे एकदम. मी दाखव किती घ्यायचे. आता मी आमच्या दोघांसाठी करते. मला कशाला? मी नाही बोललेलो. हे एवढे काफी, हे जास्तच आहेत. एवढूशेच घेतलेत मी आमच्या दोघांच्या हेअर मास्क. किती वाटी आहे ते? एका वाटीत काढ म्हणजे तुला कळेल किती वाटी. असं नाही, हे बघ, एका मुठीत बसतील एवढे. एका मुठीत एवढेशे पाहिजे. हा, आणि ह्याच्यामध्ये मग आपण पाणी घेऊया. पाणी डाल रे. एवढं पाणी घेतलंय, अजून घेऊया, बिकॉज ते ना गरम केलं की आटेल पाणी. मागे जावा थोडे. सॉरी. एवढं पाणी घेतलंय. पाणी दाखव केवढं. हे असं इथपर्यंत किती, एक हा एवढं 1 इंच पाणी घेतलंय एवढ्या सीडसाठी. आणि आपण गरम करणार ना, तर फर्स्ट टाइम तुम्ही बनवणार तर तुम्हाला थोडंसं स्टिकी आणि किळस येईल, पण त्याची कन्सिस्टन्सी तशीच असते, असं एकदम ग्लू टाईप असते. तर हे मी माझ्या केसांना लावणार नाहीये. हे ह्याला लावायचं आहे. मी लावणार नाही. त्याला गरम करायला ठेवते. हे उकळी येईपर्यंत असंच ठेवून द्यायचं. त्याचा मास्क बनला की मी दाखवते पुढे कसं त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं. त्याला त्याचे ना इफेक्ट्स तर ओ माय गॉड. आणि जोपर्यंत आता हे मास्क रेडी होत आहे तोपर्यंत आपण बनवूया रोजमेरी वॉटर. तर रोजमेरी वॉटरसाठी मी हे यूज करते. दाखव ब्रँड वगैरे. Amazon वरती काहीतरी 150ला समथिंग मिळतं. न्यूट्रावेद. हा, न्यूट्रावेद. तर ह्याच्यासाठी आता मी हे घेते भांड. आणि रोजमेरीचं असं आहे ना की हे वॉटर तुम्ही फ्रीज मध्ये बनवून ठेवू शकतात, बट जास्त नका ठेवू जास्त वेळ. काळपट पडतं ते. काळपट पडतं. हा, 2 वीक्स ठेवलेस, 10-14 डेज पर्यंत तुम्ही यूज करू शकता ते पाणी. फ्रीज मध्ये असेल तर, बाहेर तर ठेवूच नका. छान आहे. हा, हे जास्त झालं. आणि ना खूप कमी लीव्स लागतात. वास खूप मस्त येतो. अख्खा घरभर असा मस्त वास येतो. हे पण मी असं जवळजवळ एवढं घेतलंय. हे लीव्स आहे ड्राईड रोजमेरी. आमच्याकडे प्लांट पण आहे जे ड्राय झालंय.
ह्याच्यात पाणी थोडं जास्त आहे बिकॉज ना ह्याचा कलर उतरेपर्यंत ना हे खूपच हे होतं, तर म्हणजे खूप आटून जातं पाणी, तर पाणी थोडं जास्तच घेऊया. अजून थोडं घेते आणि आता ते पण गरम करायला ठेवूया स्लो गॅसवरती. ते दुसरं पण स्लोवर ठेवायचंय. अरे गॅस का नाही पेटत, सॉरी. दुसरं पण स्लोवरती, हा म्हणजे अप टू यू, त्याचं काही हे नाही, त्याचं फक्त आपल्याला सारखं ना असं कन्सिस्टन्सी बघायची पाण्याची. आता हे अजून पाणीच आहे, तर हे रेडी नाही आहे. तोपर्यंत रोजमेरी वॉटर पण होईल. दाखव. आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावरती. हे बघ बुलबुले कसे यायला लागले. बुलबुले येत आहेत, उकळत आहे. गप्प बस. ह्याच्यावरती बुलबुले स्टीम. ह्याच्यावरती आपण झाकून ठेवूया. ओके. म्हणजे लवकर उबाळेल. उबाळेल मारे ना मी. हे जेव्हा बनतं ना तेव्हा सर्वात पहिले हे करते, फेसला लावते ॲज अ मास्क. हे माझं दोन्ही आहे, फेस मास्क पण आहे आणि हेअर मास्क पण आहे. फेस मग हे तू जेवढं बनवते ना आता ते दोन्ही तूच लाव. नाही, हे तू पण लावायचं फेसला पण आणि केसांना पण. हे फेसला लावलं ना की ते असं स्टार्टिंगला मस्त वाटतं, बट नंतर ते असं कडक होऊन जातं. मग त्याच्यामध्ये आपले पोर्स श्रिंक होतात, डर्ट निघते आणि फेस छान ग्लो करतो. आणि हे तुम्ही खा पण, दररोज खाल्लं तर चांगलं आहे. रोस्ट करून थोडंसं असं रोस्ट करायचं कशामध्ये, तव्यावरती, आणि स्टोर करून ठेवायचं. आणि पॅन मध्ये करू शकतो का गरम? हा. ओके. आणि त्याला दररोज सकाळी थोडं एक चमचा असं खाऊ शकतात. किंवा खायचं, डोक्याला लावायचं, तोंडाला लावायचं. मी नाही करत हे काय. मल्टीपर्पज. थिक होतं आता कन्सिस्टन्सी, थोडं थिक होतंय कन्सिस्टन्सी आता. आणि हे आहे ते थोडं ठेवूनच देऊया, अजून टाइम आहे. हे जुनं रोजमेरी वॉटर आहे, म्हणजे केवढं ब्लॅक झालं मी ते ओतताना दाखवते. त्यांना कळायला पाहिजे ना कसं होतं. मी म्हणजे विसरले, मी एवढं बाहेर वगैरे होतं ते असंच होता, डायरेक्ट असंच होता. हे ब्लॅकिश असं ब्राउनिश होतं. कुठल्या वेगळ्या पद्धतीने होतायचं नाही, असंच होतायचं. तर आता हे धुवून ठेवते. धुवून घेतो आम्ही हे साईडला पहिले. जरा पाणी कमी पडल्यामुळे. पाणी कमी नाही पडलं, ते कमी होतं ना उकळतं तसं, थोडं अजून ऍड केलं. पाणी अजून थोडं ऍड केलंय आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज झाली आहे. दाखवते मी. हे बियाणं चिटकून देऊ नका खाली. ओके. ए थांब फोकस. हा ओके. अँगल बघत होतो ज्याने तुम्हाला सगळं दिसेल. चेंज करून टाकला तर ओत. मी हे फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवून ओतू डायरेक्ट. हा असं त्यांना दिसू दे ना साईड मध्ये. मग इथून ओततो. बापरे ॲलोवेरा. हे बघ, आणि खालून काहीच निघत नाही. हे एवढं डिफिकल्ट आहे. मी स्पूनने असं करते तरी खालून काही निघत नाही. एक थेंब नाही पडत नाही, एक थेंब नाही पडला इथे. खूप कठीण आहे याला एक्स्ट्रॅक्ट करणं. हे ह्याच्यात पण थोडं राहिलं, ते पण नाही निघालं. एक काहीच येत नाही. सी मला म्हणून ते ना रुमालाने बरोबर असं स्क्वीज केलं की सगळं निघतं. शी वास छान नाही. हा वाईट नाहीये, वाईट नाहीये वास. फ्लॅक्सीड्स आहेत. मला नाही आवडत. फ्लॅक्सीड्स आहेत. ह्याला मराठीत काय बोलतात? फ्लॅक्सीडला मला तर फ्लॅक्स सीड्सच नंतर काय मराठीतलं काय. खूप स्वस्त मिळतं. 100 ग्राम वगैरे घ्या फर्स्ट टाइम साठी. 20-30 रुपयाला मिळतं काहीतरी. आता हे असं करत बसा. 2 जण लागणार तुम्हाला हे सगळं करायला. नाही, मी एकटी करायची. पण मी ते रुमालामध्ये, पण ते रुमाला दाबायचे ना, ते रुमालाच्या बाहेरून हे बिया बाहेर यायचे. तर थोडं
अनटायडी आहे बट मी काय बोलतो, तू हे एकटी करायची ना, तर तू त्यांना दाखव की एकटं कसं करायचं पहिले. मी तर रुमाल आणून ठेवलेला, पण हे काय, हे पण एकटंच करतोयस ना तू दाखव म्हणजे एकटं कसं लावायचं, एका माणसासाठी कसं करायचं. हा काढ, हे काढ. हे काय धुतलेलं आहे. आता हे बिया उलट्या कर. हे असं याच्यामध्ये असं मोठी असं बनवायचं, काय बोलतात माझे, बांधायचं आणि स्ट्रेन करायचं आता त्याला. आणि हे इझी आहे, हे इझी आहे खरंच. तू काय हे आणलेलंस काय माहित. मला वाटतं त्याला खड्डे मोठे आहेत तर हे खूप इझी आहे. फेस वॉश करून इथे सेटाफिल आहे बघ, लवकर ये. आता केसांमध्ये हात टाकायचे आधी, हात स्वच्छ आहेत, धुवून वगैरे आले मी. फेस वॉश पण केलेला आहे दोघांनी, मी तर आधीच केलेला. तर आता हे आधी स्वतःला फेसला लावूया ॲज अ फेस मास्क. लाव ना तू, जस्ट असं लावायचं. तुला लाव नाही, तू लाव. तुला नाही, हा मी लावतो, मला तू पहिले लाव. तुला असं कूल वाटतं एकदम असं. हे कन्सिस्टंट आहे, ह्याला पण ते पडतंय तिथून, हे बघ. सुकलं की हे धुवून टाकायचं, डायरेक्ट आंघोळ केली तरी चालेल. मग हे एवढ्याचं काय करायचंय. हे केसाला लावायला. नाही हे ठीक आहे. नाही ह्याच्यातलं लाव. आणि आता हे केसांना लावायचं. आरशाच्या नावावर आम्ही दुसरा मोबाईलचा फ्रंट कॅम चालू करून बोलूया. मी मध्ये मध्ये इथे बघून लावायला कसं, म्हणजे बघायला आता केसांना लावतेस. हा पण आधी हे कर. हे काहीच नाही लावतेस यश. खूप लावतोय मी, खूप लावलंय, खूप लावलंय. मी लावेन. मी लावेन. नको रे, नको. दाढीला पण लाव, दाढी पण नाही रे, गपे. काय पण दाढीला लावू नको. शिवानी खूप लावते तू. तुझा चेहरा बघ केवढा आहे, माझा केवढासा चेहरा आहे. माझा फेस तुझ्याहून जाडा आहे, मोठा आहे बोलायचं. अगं माझा दाढी आहे ना, माझा अर्धा एरिया गेला ना. बस चल. हे कसं लावायचंय. अरे ते गळत, थोडस ह्याला ह्याच्यात काढून देते. तू हे तुझ्या केसांना लाव, मी हे लावते. कसं असं घ्यायचंय आणि असं अरे लावायचंय. माझं पण झालंय. फेसला पण बघा, सुपरमॅन मीच आहे. तो एस आलाय माझा. फेसला पण लावलंय, सुकत आलंय फेसचं. लावलं, लॅशेस ना लावलंय, थोडस अजून लावते. मला लॅशेस मोठे आवडतात. दाढीला पण लावायची इच्छा होते मला. आता का बरं वाटतं ना, थंड थंड. नाही आता लावतोय तर मला. आणि ह्याला गार करायला ठेवा आणि मग यूज करा, ना गरम गरम नका लावू. आणि अजून एक 1 वीक मी हे लावते फ्लॅक्सीड्स, 1 वीक मी योगर्ट लावते. फक्त प्लेन योगर्ट, त्यात काय मिक्स. योगर्ट मध्ये मी नाही येणार, मला योगर्ट नाही आवडत. 1 वीक हे, 1 वीक योगर्ट का दही. योगर्ट, दही कर्ड. हा दही लावायची, त्याच्याने तर एकदम सिल्की शायनी मस्त होतात केस. आणि दही डायरेक्ट लावायची ना. मग त्याची व्हिडिओ नको ना. नाही, त्याची व्हिडिओची गरज नाही. तर मी टिप्स देते की काय काय हे करायचं मध्ये मध्ये. माझे केस केवढे मोठे आहेत बघा. मध्ये मध्ये मी असे टिप्स दिलेच, फॉरवर्ड नका करू. आता ठेवून घे असे, नाही तर फेसवरती सगळं टक पडेल. नाही पडणार, मी सगळं. आता आम्ही 20 मिनिट्स ठेवतो, तोपर्यंत दाखवतो की रोजमेरीचं काय मी इथेच आणते, हे बरं पडतं. माझे केस चांगले होतील ना. मग माझे केस खूप गळतात, खरं बोलते ती. माझे केस खूप गळतात. जर याच्याने ते थांबत असेल तर मग वाय नॉट. त्याला मी छानून घेते, लीव्स मागे राहतील. मी जसं बोलली याच्यामध्ये मेथीचे बिया पण टाका. मेथीचे बियांनी पण आता नाही आहे, मी नेक्स्ट टाइम बनवेन तेव्हा टाकेन, पण त्याने पण हेल्प होतं. ते केसांसाठी छान असते. माझा चेहरा तर सुकतोय, मी परत लावतोय. अरे यार, केसाचे घाणेरडे हात फेसला नाही लावायचे. हिच्यामुळे काय काय मला छान छान मिळते बघा. हे असं छानलंय लीव्स. हे लीव्स ना मी ॲक्च्युली 1-2 वेळा यूज करते. हे मी लीव्स ठेवेन आणि परत नेक्स्ट टाइम ह्याचंच पाणी बनवेन. तर ते मी जे ॲमेझॉनचं पॅकेट दाखवलेलं
ते लिटरली मला 7-8 मंथ्स पुरतो. 150चं पॅकेट येते. आणि तुम्ही झाड लावा. आम्ही तर झाड लावले, पण ते मला झाड तोडायची इच्छा होत नाही. तर पाणी मी यात काढलंय आणि मी हे असे मिस्टर DIY मधनं घेतले स्प्रे, छोटे छोटे स्प्रे बॉटल. आता मी 2 करते बिकॉज एक माझ्या फ्रेंडला हवंय, जन्मदारा, तुम्हाला माहिती असेल ती. तर हे आता मला माहिती असेल ती. हा, तिचं पण YouTube चॅनल आहे, तुम्ही चेक करा, जन्मदा आंबेल. हा, हे प्यावंसं वाटतंय. आणि हे प्लास्टिक मध्ये ओतते, सो हे थंड झाल्यानंतरच होता. काचेच्या बॉटल नाही मिळत. आणि हा कलर होता लास्ट टाइम जो आम्ही बनवलेला, तेव्हा हा कलर होता आणि तुम्हाला दाखवला नंतर केवढा डार्क झाला. पाणी उरलंय, आता हे फ्रीज मध्ये पिऊन टाका. करू. हे झालं लावून. पिऊ नका. नाही, पण ह्याची टी बनते, तू पिऊ शकतो. पण नको नको, आमच्या सांगण्यावर हे पिऊ नका. फील करू. ला. हे मी आता छोटे बॉटल आणले, आधी माझे मोठे होते, ते घरी आहेत. तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. हे झालं डेली साठी. मी डेली विसरून जाते कधी कधी, ऑल्टरनेट डेज होतं, बट जेवढं आठवतं, जेव्हा आठवतं, दुपारी ऑफिसवरून आल्यावरती, संध्याकाळी, रात्री, तेव्हा मी मारते. तू पण यूज कर. हा, मी पण करणार. मला माझे केस खूप गळतात, मी करेन हे सगळं यूज. वी आर बॅक. येस. अंघोळ. माझे केस बघा किती छान आहेत, किती छान. नाही, जेन्युइनली मला खूप आवडलं. असं वाटतंय की शॅम्पू, कंडिशनर सगळं खूप काय काय लावलंय. तसं मी शॅम्पूने धुतले, पण मी युजली पण शॅम्पूने धुतो तर एवढे नाही होत. छान झालेत, मला खूप आवडलं. संध्याकाळ झाली म्हणून थोडं लाईट कमी आहे, बट हातकाड थोडा. हे बघा, आत्ताच धुवून आलेत, आतमध्ये केस अजून ओले आहेत, बट दिस इज दी आफ्टर लुक. शाईन आता तेवढी दिसत नाही बिकॉज लाईट नाही आहे प्रॉपर, बट एकदम सॉफ्ट झालं. सी, तर हेच आहे. मस्त नॉर्मल शॅम्पू कंडिशनर करायचं आहे आणि ऑइलिंग इज मस्ट. हा, आणि मला हे खूप आवडलं, तुम्ही करून बघा एकदा. जास्त वेळ नाही लागत, जेन्युइनली करा, एकदम इझी. हाफ एन आवर मॅक्सिमम तुम्ही ते बनवून त्याच्यानंतर ते थंड करून मग चोळून आता. आणि चेहरा पण सॉफ्ट झाला. चेहरा आता चेहऱ्याला काही नाही लावलंय. हा, काहीच नाही. किती गोरा आहे बघा मी. खूप सॉफ्ट होतात आणि असे एकदम मस्त वाटतात. फ्रीझी नाही होत, काही नाही. आणि स्प्रे फक्त स्कॅल्प, अगेन केसांना नाही मारायचं. येस. ओके, सो दॅट्स तुम्ही पण करा वेदर. आणि आम्हाला सांगा तुमचं कसं झालं. आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर ते पण सांगा कमेंटमध्ये. सांगा काही प्रश्न असतील तर, कशाबद्दल स्किन केअर किंवा व्हिडिओमध्ये आम्ही काही इनकम्प्लीट बोललो असेल तर सगळं कमेंट करा, आम्ही रिप्लाय करू. जे आम्हाला माहिती असेल ते आम्ही तुम्हाला सांगू. बाय बाय. बाय.